माझ्या प्रश्नांना किंवा लक्षवेधींना उत्तर देतानाची सोय अशी असते की सभापती महोदय सुद्धा अनेक वर्ष प्राध्यापक होते, त्यामुळे त्यांना ह्या सगळ्या प्रश्नांची पटकन आकलन होतं. का माहिती नाही, परंतु वर्षानुवर्ष समाज कल्याण विभागाकडे हा समाज कार्य महाविद्यालय होतं. अनेक दिवस त्या विषयामध्ये बैठका होऊन 24 साली हे आपल्याकडे आलं आहे. आणि ते आल्यानंतर तुम्ही ज्या बाकीच्या सगळ्या मागण्या केल्या त्या जवळजवळ आपण पूर्ण करत चाललो. उदाहरणार्थ पूर्ण झालेली काय काय शासन निर्णय 14/10/2024 नुसार समाजकार्य महाविद्यालय अध्यापक पदांना कॅच योजना लागू करण्यात आली. कार्य महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासन निर्णय दिनांक 4/9/2025 वैद्यकीय प्रतिपूर्तीची योजना लागू करण्यात आली. ज्या एक 3-4 गोष्टी आहेत त्या प्रोसेसमध्ये आहेत, म्हणजे अगदी 8 दिवसाने 15 दिवसाने पूर्ण करू. काय काय तर निवृत्ती वय हे 60 आहे समाज शास्त्र म्हणजे MSWला. ते इतरांप्रमाणे 62 करण्याचा प्रस्ताव हा फायनान्सकडे गेला आहे. 10, 20, 30 ही आश्वासित प्रगती योजना ही पण लागू करतो आहोत. अर्जित रजा रोखीकरणाचा विषयी मार्गी लागेल. आता हा जो विषय आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी संख्या विद्यापीठाकडून प्रमाणित करून घ्यायला लागते आणि त्याचा आकृतिबंध हा ह्याचा 14/1 असा आहे. नॉर्मल जो आहे तो वेगळा आहे. हां, तर त्याच्या आधारे आता हे प्रमाणित करून घेऊन आपण आकृतिबंध फायनल करून की जी, आणि ही अगदीच आपली ती 11,000 मागितली 5,012 मिळाली ही त्या मानाने कमी आहे. त्याला वेळ लागेल असं मला वाटत नाही, पण ही प्रक्रिया पूर्ण करताना निम्म्यापर्यंत गेलोच आहेत आपण. त्यामुळे तुम्हाला आश्वस्त करतो की आता ह्याला वेगळं शुद्धीपत्र काढायचं का नव्याने याचा GR काढायचं हे ठरवू. पण येत्या काही दिवसामध्ये आकृतिबंध ठरल्यानंतर ह्या जागांसाठी फायनान्सकडे वेगळी परवानगी मागू.